राज्यामध्ये शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट ह्या दोघांमधील संघर्ष सर्वांनीच पाहिलाय। दोन्ही गटातील पदाधिकारी एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतात, त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप सुरू असतात। दररोज ठाकरे गटामधील पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्यामध्ये स्थानिक शाखेवरून मात्र संघर्ष होतो। मात्र रत्नागिरी ह्या संपूर्ण गोष्टींसाठी अपवाद ठरलाय। रत्नागिरीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाने राजकारणामधील एक वेगळा आदर्श सर्वांसमोर आणलाय। शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीचे नूतन तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी शिवसेना साळवी स्टॉप शाखा नंबर 1 या शाखेमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले माजी तालुका प्रमुख प्रदीप साळवी हे देखील याच शाखेमध्ये आपल्या कामासाठी बसतात। नव्याने शिंदे गटामध्ये सामील झालेले प्रदीप साळवी यांनी ठाकरे गटाचे नूतन तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे यांचं स्वागत करत अभिनंदन केलं। त्यामुळे आता एकाच शाखेमधून दोन्ही शिवसेना नेते आपापल्या गटाचं आपापल्या पक्षाचं कामकाज करणार आहेत। दोघांनीही आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी शहरात आता शिवसेना 2 मात्र शाखा 1च असं चित्र पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामधील राजकारणासाठी अनोखं आदर्शवत उदाहरण रत्नागिरीमध्ये आता पाहायला मिळतंय। मी काली बोललो होतो, आजही तुमच्या समोर बोलला की राजकारणाच्या पलीकडची जी दोस्ती आहे, दोस्ती जी ज्यावेळी व्यवस्थित असते तेव्हा राजकारण पण सगळं व्यवस्थित होतं। शेखर घोसाळे जवळजवळ 30 वर्षापासूनचे माझे दोस्त आहेत। आज ते शिवसेनेचे तालुका प्रमुख झालेत, मी शिवसेनेचा माजी तालुका प्रमुख आहे। हे तुम्हाला एकच फक्त गोष्ट सांगणार आहे, या तालुक्यामध्ये जेवढे तालुका प्रमुख होते त्यांचे मातोश्रीवरून आदेश येऊन त्यांना बाजूला करून वेगवेगळे तालुका प्रमुख झाले। असा एकमेव मी तालुका प्रमुख आहे की मी शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊन मी बाजूला केलेला आहे। त्यामुळे शेखरला तालुका प्रमुख होण्यापूर्वी बंड्या साहेबांनी शुभेच्छा दिल्या होत्या की नाही हे फक्त त्या शेखरच्या तोंडातून फक्त तुम्ही ऐका। शेखर काली दोस्त होता, आजी दोस्ती आणि उद्या माझा दोस्त राहणार। दोन वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे पदाधिकारी याच या शाखेला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये शाखा सुरू झालेली होती। दोन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी एकत्र बसून लोकांचे प्रश्न सोडवणार का? 100% दोघांची एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, एक शिवसेना असेल। दोघांचा जर अर्थ एकच केलात तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वाक्यरचनामध्ये शिवसेना शब्द आहे, 4 अक्षर। त्यामुळे दोन्ही आम्ही एकत्र आहे, जरी ते त्यांच्या मनाने वेगळे असतील, मी माझ्या मनाने वेगळा असेल राजकीय दृष्ट्या। त्यामुळे आम्ही कोणी वेगळे नाही, जे राजकारण करण्यापेक्षा आम्ही जनतेचं समाजकारण ह्या शाखेमध्ये बसून करणार।